नमस्कार, मी इंजिनियर गणेश शिंदे, रिअल इस्टेट सल्लागार, जमीन बिगर शेती, बांधकाम परवानगी आणि गुंठेवारीबाबत माहिती देणारा या माझ्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत। मित्रांनो, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीमध्ये स्थानिक लोकांच्या सोयीसुविधेसाठी तेथील विकास आराखड्यामध्ये वेगवेगळी आरक्षणे प्रस्तावित केलेली असतात। अशा जमिनीच्या आरक्षणाचे संपादनाचे वेगवेगळ्या पद्धती आहेत। यामध्ये अशी जमीन भूसंपादन पद्धतीने संपादित करून त्या जमीन मालकाला आर्थिक स्वरूपात मोबदला देणे। दुसरं, काही जमीन मालक हे स्वतःहून पुढे येतात की ही आमची जमीन आपण संपादित करा आणि त्याचा मोबदला आम्हाला द्या। अशा परिस्थितीत खाजगी वाटाघाटीने ही जमीन संपादित केली जाते। तसेच काही लोकांना आर्थिक मोबदला नको असतो, त्याच्या बदली ते एफएसआय स्वरूपात त्याचा मोबदला घेतात, त्याला टीडीआर असे म्हटले जाते। आणि आता समावेशक आरक्षण म्हणजे अकोमोडेशन रिझर्वेशन ही एक पद्धत आलेली आहे। यामध्ये आपल्याला आपल्या जागेच्या आरक्षणाच्या बदल्यात त्यांना शासनाला संबंधित नियोजन प्राधिकरणाला जागा द्यावी लागते आणि त्याच्या मोबदल्यात त्याला काही जागा मिळते आणि त्यामध्ये तो त्याचा स्वतःचा विकास करू शकतो। तर यामध्ये जर एखादी जागा खुल्या आरक्षणाने बाधित झाली असेल, जसे की क्रीडांगण, बाग बगीचा, तर यामध्ये अशा जागेच्या 70% इतकी जागा संबंधित नियोजन प्राधिकरणाला म्हणजे महापालिकेला, नगरपरिषद किंवा नगरपंचायतीला विनामोबदला संबंधित भूधारकाने द्यायची असते आणि त्यांच्या परवानगीने उर्वरित 30% जागेमध्ये त्याला संपूर्ण जागेच्या एफएसआय प्रमाणे बांधकाम नोंदणी होते। तसेच त्या संपूर्ण जागेचे त्याला टीडीआर पोटेन्शियलसुद्धा मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, जर एखादं आरक्षण हे व्यापारी कारणासाठी म्हणजे भाजी मंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा कारणासाठी किंवा इस्पितळ वगैरे कारणासाठी जर असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या आरक्षणाच्या केवळ 40% जागा इतकीच आपल्याला संबंधित नियोजन प्राधिकरणाला द्यायची असते। परंतु त्यासोबत त्या 40% जमिनीवर एकूण क्षेत्राच्या 25% इतकं बांधकाम त्या प्रस्तावित केलेल्या आरक्षणाच्या साठी म्हणजे समजा भाजी मंडई असेल तर ती भाजी मंडई किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स असे आपल्याला स्वखर्चाने बांधून द्यायचं असतं आणि त्या मोबदल्यात उर्वरित 60% जागेमध्ये संपूर्ण जागेचा एफएसआय आणि मिळणारा टीडीआर लोडिंग घेऊन आपण तो जमीनधारक त्या जागेवर त्याचा विकास करू शकतो। तसेच एखाद्या जागेवर जर स्विमिंग टँक किंवा पार्किंगचे आरक्षण असेल, तर अशावेळी हे आरक्षण त्या मालकाने स्वतःच विकसित करायचं आहे आणि ते स्वतः चालवायचं आहे। यासाठी त्याने संबंधित नियोजन प्राधिकरणाची रीतसर परवानगी घ्यायची असते। मित्रांनो, आता एखाद्या जागेवर जर शाळेसाठी आरक्षण असेल, तर अशावेळी त्या जमीन मालकाने त्या जागेवर स्वतः शाळा बांधावी किंवा एखाद्या शिक्षण संस्थेमार्फत शाळा बांधून त्या जागेचा शाळेसाठी विकास करायचा आणि त्याचा लाभ त्याने घ्यायचा, परंतु त्यामध्ये त्या परिसरातील मुलांना शाळेची सुविधा उपलब्ध करून द्यायची अशी ही तरतूद आहे। तर मित्रांनो, या अशा तरतुदीमुळं आता आपल्या जागेवर आरक्षण असले तर आपल्याला आता घाबरण्याचं कारण नाही। आपण जरी आरक्षण असलं तरी आपण पूर्णपणे आता आपल्या जागेचा आपल्या स्वतःसाठी सुद्धा वापर करू शकतो। आपल्याला हवा तेवढा सगळा एफएसआय आपल्याला आता मिळू शकतो आणि यामुळे आता नागरिकसुद्धा आपल्या आरक्षणातल्या जागा ह्या आरक्षण काढण्यासाठी न वापरता आरक्षणच्या जागा ह्या विकसित करून नगरपालिकेला सुद्धा किंवा स्थानिक प्राधिकरणाला आरक्षण हस्तांतरित पण करतील आणि स्वतःही त्या जागेवरती स्वतःचा विकास करून विकासाचा समतोल साधण्यात नक्कीच आपल्याला यश मिळेल याची मला खात्री वाटते। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि याबद्दल आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास आपण मला नक्कीच संपर्क करा।